नमस्कार. सात जन्माची सतीश आणि प्रीती भाग 78 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. प्रीती तिचे मम्मा पप्पा अनिकेत दादा आणि सतीश हे सगळे घर फिरून पाहत होते. नवं घर असल्यामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकता होती. हा हॉल खूप मोकळा आहे असं मम्मी समाधानाने म्हणते. आणि ते छान प्रकाश येतो असं पप्पाही आजूबाजूला पाहत म्हणत होते. आणि या बाल्कनीतून तर किती छान नजारा दिसतो असं सतीश थोडं हसत म्हणत असतो. तेवढ्या डोअरबेल वाजते आणि के दरवाजा उघडतो आणि समोर कार्तिक उभा असतो. तेव्हा अरे कार्तिक तू, सगळ्यांच्या तोंडून एकदम आवाज येतो. तेव्हा कार्तिक हसतच आत येतो आणि सगळ्यांना नमस्कार करतो. प्रीतीच्या मम्मा पप्पांच्या पाया पडतो आणि तो लगेचच विचारत असतो, अंकल अनिकेत दादा तुमची तब्येत कशी आहे, आता बरे आहात ना? तेव्हा अनिकेत लगेचच म्हणतो, हो कार्तिक आता आम्ही बरे आहोत. प्रीती थोड्या आश्चर्याने म्हणते, अरे कार्तिक पण तू इथे कसा काय आलास? अगं प्रीती मला कालच कळालं की तू मुंबईला राहायला येणार आहेस. नाहीतर मी आज नागपूरला अनिकेत दादा आणि अंकलना भेटायला येणारच होतो. हे ऐकताच प्रीती हसत म्हणते, बरं झालं मग आलास, तेवढीच आम्हाला मदत झाली. सगळे जोरात हसले आणि पुन्हा घर पाहायला लागले. एका बेडरूम जवळ येताच प्रीती आनंदाने म्हणते, ही माझी बेडरूम असेल. तेवढ्यात अनिकेत लगेच म्हणतो, नाही नाही प्रीती, ही माझी बेडरूम आहे. काय? प्रीती लगेच चिडत म्हणते, नाही दादा ही माझी बेडरूम आहे. तेव्हा अनिकेत हसत तिला चिडवत म्हणतो, बरं प्रीती आता तू घे ही बेडरूम, पण किती दिवस तू इथे राहणार आहेस? तुझं लग्न झालं की ही बेडरूम मी घेणार. हे ऐकता सगळे हसू लागले. तेव्हा प्रीती थोडी लाजत पण ठामपणे म्हणते, नाही दादा लग्नानंतर ही माझीच बेडरूम असेल, मी कोणाला नाही देणार. मम्मा पप्पा हे सगळं पाहून हसत होते. पण लग्नाचा विषय निघता सतीच्या चेहऱ्यावर नकळत एक मोठी स्माईल येते. तो काही बोलत नाही पण त्याच्या डोळ्यात आनंद लपलेला असतो. तेवढ्यात प्रीतीची मम्मा म्हणते, चला आता गाडीतलं सामान आत घेऊया. तेव्हा अनिकेत सतीश आणि कार्तिक तिघेही खाली आले आणि ते तिघेजण एका मागोमाग एक जड बॉक्स बॅगा आत घेऊ लागले. तेव्हा अरे हे जपून, हा बॉक्स जड आहे, हे बेडरूम मध्ये ठेवा, हे किचन मध्ये ठेवा, असे आवाज घरभर घुमत होते. प्रीती एक बॉक्स उचलायचा प्रयत्न करते पण सतीश लगेच तिच्या जवळ येतो. थांब प्रीती हे जड आहे असं म्हणत तो बॉक्स तिच्या हातातून घेतो. तेव्हा क्षणभर दोघांची नजर एकमेकांवर स्थिरावते. त्या गडबडीतही तो क्षण त्यांच्यासाठी खूप खास असतो. थँक्यू सतीश, प्रीती हळूच म्हणते आणि सतीश फक्त हसत असतो. सतीश आणि कार्तिक दोघेच बाल्कनीजवळ उभे होते. खाली सामानाची गाडी पूर्ण रिकामी झालेली होती. तेव्हा कार्तिक सतीशकडे वाकड्या नजरेने पाहतो. त्याच्या ओठांवर नेहमीच खोडकर हसू असतं. सतीश, तो हळू आवाजात म्हणतो. काय रे कार्तिक? सतीश सहज विचारतो. तेव्हा कार्तिक थोडा जवळ येतो आणि म्हणतो, खरं सांग सतीश, आता तर स्वप्न पूर्ण झालं ना तुझं? तेव्हा सतीश थोडा गोंधळून विचारतो, कसलं स्वप्न रे कार्तिक? तेव्हा कार्तिक त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो, अरे बाबा प्रीती मुंबईत आलीये, तेही अगदी तुझ्याजवळ. सतीश हसत नजर चुकवतो. अरे असं काही नाही रे असं म्हणतो. नाही काय म्हणतोस? कार्तिक हसत डोकं हलवतो. हॉस्पिटलमध्ये पण 8 दिवस तू तिच्या बरोबरच होता सतीश. तेव्हाही ड्युटी कमी आणि काळजी जास्त होती. तेव्हा सतीश हळूच हसत म्हणतो, ती वेळच तशी होती. कार्तिक लगेच टोमणा मारत म्हणतो, हो हो सगळं प्रोफेशनलच होतं, मनात काहीच नव्हतं, बरोबर? मग सांग ना सतीश, हॉस्पिटलमध्ये काय गप्पा मारल्या? सतीश, तू माझी किती केअर करतोस, प्रीती असं काही म्हणाली की नाही? तेव्हा सतीश थोडा लाजत म्हणतो, बस कर रे कार्तिक, किती चिडवतोस मला. कार्तिक तू पण एकदा प्रेमात पडस, तेव्हा मी तुला बरोबर दाखवतो, असं सतीश त्याला चिडवत मारत म्हणत असतो. तेव्हा कार्तिक हसत डोळा मारत म्हणतो, माझी लव्ह स्टोरी जेव्हा सुरू होईल तेव्हा बघूया. पण सतीश, आता तुझी लव्ह स्टोरी सुरू आहे ना, ती तरी मला छान एन्जॉय करू दे. तेव्हा सतीच्या ओठांवर नकळत हसू येतं. रात्र झालेली असते पण प्रीतीच्या घरी अजून सामान इकडे तिकडे विस्कटून पडलेलं असतं. तेव्हा घरात अजून काहीच नीट सेट झालेलं नसतं. इतक्यात जेवायची वेळ होते. तेव्हा दिवसभर सामान उचलून हलवून सगळेच थकले होते. तेव्हा सतीश म्हणतो, जेवायची वेळ झाली आहे तर आज आपण बाहेरूनच जेवण मागवूया का? तेव्हा सगळेच होकार देतात आणि सतीश लगेच जेवणाची ऑर्डर देतो. थोड्याच वेळात जेवण येतं. तेव्हा टेबल वगैरे लावायचा विषयच नसतो. सगळे जमिनीवरच गोल करून बसले. तेव्हा काम करून दमलेले असल्यामुळे सगळ्यांनाच खूप भूक लागलेली होती.
हसत गप्पा मारत सगळे जेवत होते. तेवढ्यात कार्तिक म्हणतो, आपला सगळा ग्रुप इथे असताना तर अजूनच मजा आली असती. सगळे मिळून अजून सामान विस्कटून ठेवले असते. तो हसत अजून पुढे म्हणतो, आणि सोनाली जर इथे असती तर तिने तर आपल्याला हसवून हसवून पोट दुखवलं असतं. हे ऐकून सगळेच हसले. तेव्हा प्रीती म्हणते, हो ना कार्तिक, मलाही त्या सगळ्यांची खूप आठवण येते. ते ऐकून सतीश लगेच म्हणतो, हो पण आता या 4 दिवसात आपण पुण्याला जाणारच आहोत ना. तेव्हा प्रीती क्षणभर विचार करून म्हणते, अरे हो ना, आता फक्त 4च दिवस राहिले आहेत. तोपर्यंत हे घरचं सगळं सामान नीट लावून झालं पाहिजे. तेव्हा प्रीतीची मम्मा म्हणते, काळजी करू नकोस प्रीती. घर बदललं की सामान लावायला 4-8 दिवस जातातच. हळूहळू आपलं पण घर नीट सेट होईल ग. तेव्हा प्रीती आजूबाजूला पडलेल्या सामानाकडे पाहत पुढे म्हणते, आणि मम्मा, अजून थोडं छोटं मोठं सामान घ्यायचं पण आहे ना आपल्याला. तेव्हा ती सतीश आणि कार्तिककडे पाहून विचारते, इथे कुठे काय छान मिळतं हे मला जरा सांगा ना. म्हणजे आम्हाला शॉपिंग करायला सोपं होईल. मी आणि मम्मा उद्या बाहेर जाणार आहोत ना. तेव्हा कार्तिक लगेच सांगतो, इथे जवळच मार्केट आहे. छोट्या घरगुती वस्तू सगळ्या तिथे चांगल्या मिळतात. तेव्हा सतीशही म्हणतो, आणि भांडी आणि बाकी सामानासाठी त्या बाजूला चांगली दुकानं आहेत. तुम्ही तिकडे गेला तर सगळं एकाच ठिकाणी मिळेल तुम्हाला. तेव्हा प्रीती समाधानाने मान हलवते. ठीक आहे, मग उद्या तिकडे जाते. या सगळ्या गप्पा मारत मारत वेळ कसा जातो हे कळतही नाही आणि बराच उशीर झालेला असतो. तेव्हा सतीश म्हणतो, बरं आता रात्र खूप झाली आहे, आम्ही निघतो. तेव्हा सगळ्यांचा निरोप घेऊन सतीश आणि कार्तिक आपापल्या घरी निघून गेले. सतीश घरी पोहोचतो तेव्हा बराच उशीर झालेला असतो. घरात सगळीकडे शांतता असते. घरातील बाकी सगळे झोपले होते. सतीशची मम्मी मात्र हॉलमध्ये सतीशची वाट पाहत बसली होती. तेव्हा सतीश आत येताच मम्मी हळू आवाजात लगेच सतीशला विचारते, काय मग सतीश, माझी सुनबाई आली का मुंबईत? तेव्हा सतीश हसत म्हणतो, हो मम्मी, प्रीती आली आहे मुंबईत. हे ऐकून मम्मीच्या चेहऱ्यावर एकदम आनंद पसरतो. खरंच? काय रे सतीश, केव्हा भेटवणार तू मला प्रीतीशी? पण आता लगेच प्रीतीला भेटणं शक्य नाही. तोपर्यंत मला प्रीतीचा फोटो तरी दाखव ना सतीश. तेव्हा सतीश हसत म्हणतो, मम्मी जरा पेशन्स ठेव. मम्मी भुवया उंचावत म्हणते, म्हणजे काय? तेव्हा सतीश थोड्या खोडकर आवाजात म्हणतो, फोटोमध्ये नाही मम्मी, मी तुला लाईव्हच भेटवणार आहे प्रीतीशी. मम्मी थोडी आश्चर्याने थोडी खुश होत म्हणते, अगं बाई, म्हणजे समोरासमोर? हो ना मम्मी, सतीश हसत म्हणतो. मम्मी समाधानाने मान हलवत म्हणते, बरं आहे मग, मलाही माझ्या डोळ्यांनी बघायची आहे माझी सून. सतीश काहीच न बोलता फक्त हसतो. त्याच्या त्या हसण्यात सगळं उत्तर लपलेलं असतं. तेव्हा मम्मी म्हणते, बरं आता जा झोप घे. आजचा दिवस भारी गेलेला दिसतोय तुला. सतीश होकार देतो आणि आपल्या रूमकडे जातो. पण त्याच्या चेहऱ्यावरची ती स्माईल खूप वेळ तशीच राहते. 7 जन्माची सतीश आणि प्रीती. आपल्या या स्टोरीतील तुम्हाला कोणतं कॅरेक्टर जरा जास्त आवडतं हे मला कमेंट करून सांगा. आणि आपला हा भाग आवडला असेल तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.